Hello dear students, today we are going to start the next part from this chapter, that is water pollution. वॉटर पोल्युशनची जी बेसिक कन्सेप्ट्स आहेत की पोल्युटेड वॉटर ॲक्च्युली कशाला म्हणायचं, युजेस ऑफ वॉटर, सोर्सेस ऑफ वॉटर, हा पार्ट आपण याच्या आधीच्या लेक्चरमध्ये बघितला. आता आपण बघू वॉटर पोल्युटेड होतं म्हणजे एक्झॅक्टली काय होतं, त्याच्या मागचे रिझन्स काय काय आहेत, वॉटर पोल्युटंट्स म्हणजे काय, त्याचे कॅटेगरीज किंवा त्याचे टाईप्स काय काय आहेत, हे सगळे पार्ट्स आपण आजच्या लेक्चरमध्ये कवर करणार आहोत. सो स्टुडंट्स, whenever we say water is polluted, it means it gets contaminated due to certain unwanted particles which get introduced into water due to certain activities. बघा, वॉटर पोल्युटेड कधी आहे असं आपण म्हणतो तर जेव्हा त्या वॉटरमध्ये काही नको असलेले पार्टिकल्स, अनवॉन्टेड पार्टिकल्स त्याच्यामध्ये मिक्स होतात. कशामुळे मिक्स होतात तर काही नॅचरल रिझन्समुळे देखील आणि काही आर्टिफिशियल, म्हणजे जसं की ह्युमन ॲक्टिव्हिटीज हा एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहेच वॉटरला पोल्यूट करण्यामागे. सो व्हेनेवर वी से वॉटर इज पोल्युटेड, त्याचा अर्थ किंवा वॉटर पोल्युशनची डेफिनिशन जेव्हा आपण सांगतो तेव्हा आपण काय सांगणार बघा, द वॉटर बिकम्स अनक्लीन, खराब होतं. कशामुळं खराब होतं तर आपण जे अनवॉन्टेड पार्टिकल्स त्याच्यामध्ये एंटर करतात, अनक्लीन होतं. अँड ऑल्सो इट बिकम्स पॉइझनस, विषारी बनतं. विषारी, अगदी विष असं म्हणू शकतो आपण की कशामुळं तर अगेन हे केमिकल्स आपण जे कारखान्यातून वगैरे रिलीज करतो, घरातलं जे डोमेस्टिक वेस्ट आहे आपलं सीवेज ज्याला म्हणू आपण, हे सगळे वेस्ट जेव्हा वॉटरमध्ये एंटर करतात तेव्हा ते अनक्लीन होतं, पॉइझनस होतं ड्यू टू मिक्सिंग ऑफ, कोण कोण सांगितलं तुम्हाला मी आत्ता, नॅचरल फ्लड येतात तेव्हा पाणी खराबच येतं की नाही, मग ते फ्लड येतात ते काय मॅनमेड कॉज झाला का, नाही झाला, इट इज नॅचरल कॉज. सो नॅचरल ऑर आर्टिफिशियल अनवॉन्टेड सबस्टन्सेस किंवा पार्टिकल्स, काही तुम्ही म्हणू शकता, मटेरियल म्हणू शकता, या सगळ्या सबस्टन्सेसना मिक्स झाल्यामुळं व्हेन इट बिकम्स, काय होतं मग हे मिक्स झाल्यामुळं, हार्मफुल. मी प्रत्येक वर्डचा मिनिंग तुम्हाला सांगत जाते बघा, कारण बरेचसे जे स्टुडंट्स आहेत त्यांना इंग्लिश टू इंग्लिश समजायला प्रॉब्लेम येतो असं मला बऱ्याच जणांनी सांगितलं, आणि म्हणून मी हे जे स्पेसिफिक शब्द आहेत त्याचं मिनिंग देखील तुम्हाला इथं सांगत आहे. नॅचरल ऑर आर्टिफिशियल अनवॉन्टेड मटेरियल व्हेन इट बिकम्स हार्मफुल. कुणासाठी हार्मफुल तर टू लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. मग ह्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये प्लांट्स, ॲनिमल्स सगळेच आले. ड्यू टू डिक्रीज्ड ऑक्सिजन कंटेंट. आता डिक्रीज्ड ऑक्सिजन कंटेंट कशामुळं होतो किंवा म्हणजे काय असतं बघा, तुम्ही पोल्युटेड वॉटर जेव्हा बघतो आपण एखाद्या नदीचं, एखाद्या तळ्यामध्ये असणारं, तर तेव्हा नॉर्मली त्याच्या सरफेसवरती जे वीड्स असतात ते ग्रो झालेले असतात, ज्याला आपण तण म्हणू, ॲक्वॅटिक वीड्स. तर ते जलपर्णी वगैरे सारखे जे वनस्पती असतात तर ते अनवॉन्टेड असतात ना, मग कोणतंही अनवॉन्टेड प्लांट त्याला म्हणायचं वीड. आता हे वीड्स जेव्हा वॉटरच्या सरफेसवरती स्प्रेड होतात तेव्हा काय करतात रे तर ते त्या वॉटरमध्ये प्रेझेंट असणारा ऑक्सिजन, ज्याला आपण डिझॉल्व्ड ऑक्सिजन म्हणतो, तर तो डिझॉल्व्ड ऑक्सिजन ते वीड्स त्यांच्या ग्रोथसाठी यूज करतात. शिवाय सरफेसवरती ग्रोथ झाल्यामुळं दे ट्रॅप द सनलाईट. सनलाईट पाण्याच्या तळापर्यंत पोचू शकत नाही. मग ह्या दोन गोष्टींच्यामुळं काय होतं तर ते जे वॉटरमध्ये असणारे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, प्लांट्स ॲज वेल ॲज ॲनिमल्स, त्यांना सफिशियंट ऑक्सिजन मिळत नाही, सफिशियंट सनलाईट मिळत नाही, आणि
त्यामुळं त्यांच्या ज्या प्रोसेसेस आहेत, लाईफ प्रोसेसेस, त्या हॅम्पर होतात, अफेक्ट होतात आणि त्याच्यामुळे ते ऑर्गॅनिझम्स हळूहळू त्यांची ग्रोथ प्रॉपर न झाल्यामुळे ते मरू शकतात, मरतात. आता या सगळ्यामुळे काय झालं तर ते जे डेड ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांची कुजण्याची पण प्रोसेस होईल. शिवाय हा ऑक्सिजन कंटेंट पण कमी होतो वॉटरमधला ह्या सगळ्या ॲक्वॅटिक वीड्समुळे. ॲक्वॅटिक वीड्स कशामुळं वाढले तर ह्या पोल्युटेड वॉटरमुळे. आता हे पोल्युटेड वॉटरमध्ये जे सोर्सेस आहेत किंवा वॉटरला पोल्यूट करणारे सोर्सेस ज्यांना आपण पोल्युटंट्स म्हणतो त्याचे 3 प्रकार आपण बघूयात. आता हे जे 3 प्रकार आहेत ते 3 वेगवेगळ्या सोर्सेसमधून एंटर करतात आपल्या वॉटर बॉडीजमध्ये. सो वन बाय वन आपण ते सोर्सेस बघूयात. टाईप्स ऑफ वॉटर पोल्युटंट्स. पोल्युटंट म्हणजे असा सबस्टन्स की जो अनवॉन्टेड आहे, नको त्या ठिकाणी नको तो सबस्टन्स जेव्हा एंटर करतो तर इट इज पोल्युटंट. मग ते सॉईलवरती असो, सॉईल पोल्युटंट्स असतील ते वेगळे, एअर पोल्युटंट्स, अनवॉन्टेड सबस्टन्सेस थोडक्यात पोल्युटंट्स म्हणजे. आता हे वॉटर पोल्युटंट्स जे आहेत ते 3 मेन प्रकारचे येतात. एक म्हणजे बायोलॉजिकल, दुसरा ऑर्गॅनिक आणि तिसरा इनऑर्गॅनिक. आता ह्या प्रत्येक कॅटेगरीमध्ये नेमके कोणते पोल्युटंट्स येतात ते आपण बघूया. यातला जो पहिला आहे बायोलॉजिकल पोल्युटंट्स. आता बघा, बायोलॉजिकल म्हणजे लिव्हिंग पोल्युटंट्स कोण असतात रे? असतात का लिव्हिंग पोल्युटंट्स वॉटरचे? येस, देअर आर लिव्हिंग पोल्युटंट्स लाईक बॅक्टेरिया, व्हायरसेस असतात की नाही. पोल्युटेड वॉटरमध्ये जेव्हा हे बॅक्टेरियाज, व्हायरसेस सारखे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स एंटर करतात देन त्यांच्यामुळं बघा आपल्याला वेगवेगळे डिसीजेस होतात. वॉटर बॉर्न डिसीजेस, अमिबाज आल्या की आपल्याला तो डिसेंट्रीसारखे जे आपण डिसीजेसमध्ये बघितलेले आहेत. मेजॉरिटी डिसीजेस हे एअरबॉर्न, वॉटरबॉर्न असतात. कंटॅमिनेटेड फूड आणि कंटॅमिनेटेड वॉटर हे 2 मेजर फॅक्टर्स आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला व्हरायटी ऑफ डिसीजेस होतात. आणि मग हे सगळे पोल्युटंट्स जे बायोलॉजिकल आहेत, बॅक्टेरिया, व्हायरसेस सारखे, ते आपण या कॅटेगरीमध्ये इन्क्लूड करूयात. मग हे कुठून आले तर डिकेइंग जे मॅटर असतं, कुजलेले जे भाग असतील किंवा जे सीवेज आपण रिलीज करतो वॉटर बॉडीजमध्ये त्याच्यामुळे देखील हे बायोलॉजिकल पोल्युटंट्स त्या वॉटरमध्ये ग्रो होतात. सो बायोलॉजिकल पोल्युटंट्समध्ये आपण काय लिहूयात? पहिला एक अल्गी. आता हे जे अल्गी आहेत ते काही यूजफुल पण असतात, आपण बघितलेले आहेत, आणि काही हार्मफुल, पॉयझनस देखील असतात. सो अल्गी, बॅक्टेरिया, त्यानंतर व्हायरसेस यासारखे ऑर्गॅनिझम्स, त्यानंतर वेगवेगळे पॅरासाइट्स पण आपण याच्यात इन्क्लूड करू शकतो, एटसेट्रा. हे सगळे येतात लिव्हिंग ऑर बायोलॉजिकल वॉटर पोल्युटंट्स. नॉर्मल जे क्लिअर वॉटर असतं, पोटेबल ज्याला म्हणतो आपण, पोटेबल म्हणजे जे आपण यूज करू शकतो, पिऊ शकतो, ते त्या वॉटरमध्ये हे सगळे पोल्युटंट्स हे ॲब्सेंट असतात. आणि जे अल्गी वगैरे प्रेझेंट असतात ते हार्मफुल नसतात. बघा, जे आपण डोंगरातलं, दऱ्यातलं जे पाणी असतं एकदम प्युअर म्हणतो, मग तिथं देखील हे काही अमाऊंटमध्ये हे प्रेझेंट असतातच अल्गी वगैरे, पण ते हार्मफुल नसतात. आलं लक्षात? सो बायोलॉजिकल पोल्युटंट्स झाले हे 4-5 मेन प्रकारचे की ह्याच्यामुळं आपल्याला व्हरायटी ऑफ डिसीजेस होतात. नाव द नेक्स्ट इज इनऑर्गॅनिक पोल्युटंट्स. आता ह्या इनऑर्गॅनिक पोल्युटंट्समध्ये स्टुडंट्स जे सँड, सॉईल, डस्ट पार्टिकल्स, मायनिंग ॲक्टिव्हिटीजमधून बाहेर पडणारे जे वेस्ट असतात हे सगळे येतात इनऑर्गॅनिक पोल्युटंट्समध्ये. म्हणजेच जे प्लांट आणि ॲनिमल ओरिजिनचे सबस्टन्सेस नाहीत त्यांना आपण इनऑर्गॅनिक म्हणतो, बरोबर की नाही? सो इनऑर्गॅनिक सबस्टन्सेसमध्ये सगळ्या प्रकारचे खनिज, क्षार यासारखे सबस्टन्सेस इन्क्लूड होतात. सो इथे आपण काय काय लिहूयात? सँड, सॉईल, डस्ट पार्टिकल्स एक आपण ह्याच्यामध्ये मेन्शन करू शकतो, सस्पेंडेड पार्टिकल्स,
त्याच्यानंतर वेगवेगळे पॉयझनस कंपाऊंड्स जसं की लीड, मर्क्युरी यासारखे हेवी मेटल्स ज्या इंडस्ट्रीजमधून, हे इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस बरेचदा वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमधून देखील हे रिलीज केले जातात वॉटरमध्ये. कंपाऊंड्स कंटेनिंग heavy metals like mercury, लीड, ॲस्बेस्टॉस यासारखे. सो हे सगळे येतात इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस, इनऑर्गॅनिक वॉटर पोल्युटंट्स, जे प्लांट आणि ॲनिमल ओरिजिन नसणारे सबस्टन्सेस थोडक्यात. त्यानंतर तिसरा जो प्रकार येतो ऑर्गॅनिक पोल्युटंट्स. आता ऑर्गॅनिक म्हणजे तुम्हाला कळालं असेलच की जे प्लांट आणि ॲनिमल ओरिजिनचे असतात. ॲक्च्युली याच्यामध्ये बरेचसे केमिकल्स देखील त्यांनी इन्क्लूड केलेले आहेत. म्हणजे जे सीवेज असेल, सपोज जे डोमेस्टिक वेस्ट असतं आपलं गटारातून जाणारं पाणी, ते देखील ह्या ऑर्गॅनिक वेस्टमध्येच त्यांनी इन्क्लूड केलेलं आहे. शिवाय पेस्टिसाइड्स, फर्टिलायझर्स हे ॲक्च्युली केमिकल्सच आले, तरी देखील त्यांचा समावेश त्यांनी इथे ह्या ऑर्गॅनिक पोल्युटंट्समध्ये केलेला आहे. आयडियली ते तुम्ही इनऑर्गॅनिकमध्ये पण कन्सिडर करू शकता, बट आता आपल्याला टेक्स्टबुकमध्ये ती कॅटेगरी त्यांनी ऑर्गॅनिक पोल्युटंट्सची सांगितलेली आहे. सो आपण इथे ते मेन्शन करणार आहोत, दॅट इज विडीसाइड्स. विडीसाइड्स म्हणजे कोण? जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं, वीड्स म्हणजे कोण? अनवॉन्टेड प्लांट्स. मग त्या अनवॉन्टेड प्लांट्सना मारण्यासाठी जे केमिकल्स आपण यूज करतो, जे सबस्टन्सेस आपण यूज करतो, त्यांना म्हणायचं विडीसाइड्स. तसंच इन्सेक्टिसाइड्स, इन्सेक्टना मारण्यासाठी असणारे सबस्टन्सेस, केमिकल्स पण असतात त्यात. तर हे सगळे येतात ह्या ऑर्गॅनिक पोल्युटंट्समध्ये. विडीसाइड्स, इन्सेक्टिसाइड्स, फर्टिलायझर्स, खतं. मग हे प्लांट ॲनिमल ओरिजिनचे पण त्याच्यामध्ये येऊ शकतात. त्यानंतर हे पाण्यामध्ये मिक्स झालं की तो पोल्युशनच झालं ना त्याचं, हे लक्षात ठेवा. तुम्ही म्हणाल फर्टिलायझर कसं काय पोल्युशन होणार? तर केमिकल्स असतील तर ते केमिकल तर आहेतच, पण जेव्हा नॅचरल फर्टिलायझर्ससुद्धा जर काही सॉईलसुद्धा इवन जरी वॉटरमध्ये मिक्स झाली तरी इट विल लीड टू पोल्युशन ओनली. फर्टिलायझर्स. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो ऑर्गॅनिक सोर्स आहे तो आहे सीवेज, ज्याला आपण सांडपाणी असं म्हणतो. जे गटारातून फ्लो होतं पाणी, मग ते इंडस्ट्रीयल असू देत किंवा आपलं डोमेस्टिक वेस्ट वॉटर असू देत, हे सगळं आपण सीवेज असं कन्सिडर करूयात. इंडस्ट्रीयल वेस्ट वॉटर तो एक वेगळा कॅटेगरी येते, त्याचे कंपोनंट्स हे वेगळे असतात. आणि हे सीवेज म्हणजे जनरली आपण डोमेस्टिक सीवेज असं कन्सिडर करण्यात येतं. सो याच्यामधून जे काही वेस्ट वॉटर बाहेर पडतं ते जेव्हा नदीमध्ये मिक्स होतं, इट विल लीड टू पोल्युशन ऑफ वॉटर. आलं लक्षात? जनरली आपण कुठल्याही प्रकारचं ट्रीटमेंट न करता ॲज इट इज ते वेस्ट वॉटर पाण्यामध्ये सोडतो, हे मेन फॅक्टर आहे, हे लक्षात घ्या. जर ते जे वेस्ट वॉटर आहे ते नदीमध्ये किंवा कुठल्याही वॉटर बॉडीमध्ये रिलीज करण्याच्या आधी जर त्याला आपण प्रॉपरली वॉटर ट्रीटमेंट जर केली आणि मग ते पाणी जर तुम्ही रिलीज केलं तर त्याच्या थ्रू होणारं पोल्युशन हे खूप लेस अमाऊंटमध्ये असणार. बरेचदा तुम्हाला जर माहिती असेल की इंडस्ट्रीज असतात, त्या इंडस्ट्रीजमध्ये वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांट असतात. मग ते पाणी आधी तिथं सगळं वेस्ट वॉटर ट्रीट केलं जातं, त्यातले इम्प्युरिटीज मॅक्झिमम लेव्हलपर्यंत बाहेर काढल्या जातात आणि मग ते पाणी जे आहे ते वॉटर बॉडीजमध्ये रिलीज केलं जातं. अशा पद्धतीनं केलं तर सर्टनली वॉटर पोल्युशन हे कमी लेवलमध्ये होईल. पण बरेच लोकांची अशी टेंडन्सी असते की कुठं ते खर्च करायचे त्या ट्रीटमेंटवरती वगैरे. बट आता खूप स्ट्रिक्ट असे लॉज आलेले आहेत हे सगळे एन्व्हायरमेंटचं प्रोटेक्शन करण्यासाठी. वेगवेगळे लॉज, वेगवेगळे ॲक्ट्स हे अस्तित्वात आलेले आहेत की ज्याच्या थ्रू तुम्ही अशा प्रकारे कुठलंही वेस्ट वॉटर विदाऊट ट्रीटमेंट हे वॉटर बॉडीजमध्ये रिलीज करू शकत नाही. आलं लक्षात? सो हे 3 प्रकारचे वॉटर पोल्युटंट्स तुमच्या लक्षात आले का बघा. बायोलॉजिकल म्हणजे लिव्हिंग, इनऑर्गॅनिक ज्याच्यामध्ये अदर दॅन प्लांट ॲनिमल रिसोर्सेस हे सगळे सँड, सॉईल, डस्ट आणि हेवी मेटल्स सारखे सबस्टन्सेस आले. आणि ऑर्गॅनिकमध्ये तुम्ही विडीसाइड्स, इन्सेक्टिसाइड्स, फर्टिलायझर्स, सगळ्या प्रकारची खतं
आणि सीवेज म्हणजे वेस्ट वॉटर, डोमेस्टिक वेस्ट वॉटर जनरली आपण ह्याला म्हणतो. हे झाले टाईप्स ऑफ वॉटर पोल्युटंट्स. आता आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. वॉटर पोल्युशन आपण बघितलं आणि पोल्युटंटचे टाईप्स बघितले. नेक्स्ट लेक्चरमध्ये ह्या वॉटर पोल्युशनचे होणारे इफेक्ट्स काय काय आहेत तो पार्ट आपण बघणार आहोत.